पाखरे नामाची कुस्ती आहे. उत्तरोत्तर वाढत चाललेला प्रकाश बनकर आणि इकडं दुहेरी पटाची पकड घेऊन कब्जा घेतला सुबोध पाटलांना. संतोष जगताप हा सरकोलीचा बोलून आहे. पंढरपूरचा माजी आमदार कैलासवासी भारतनाना भालके यांच्या गावचा पैलवान आहे. अक्रोजा आटपाडीचे माननीय मोहन उर्फ बुवा पडरे वस्ताद यांचा सत्कार पैशी गावाच्या वतीने होत आहे. कतरवांगेचा पैलवान होते महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर हा सदाशिवनगरचा पैलवान आहे. 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांच्या पुतण्या. महाराष्ट्रामध्ये उत्तरोत्तर वाढत चाललेला गंगा विस्तारण कोल्हापूर विश्वास हरवले यांचा पठ्ठा आणि समोरचा तेवढा तरुण पैलवान मंजित खत्री हरियाणाचा आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बडरे यांचा सन्मान होतो खऱ्यावर. दोन 2021 अधिवेशन गाजवलेला प्रकाश बनकर ताकदीचा अंदाज घ्यायचं काम चालू आहे. सिकंदर शेखला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केलेला प्रकाश बनकर आज 1 नंबरला लढतो या मैदानामध्ये. पंजे की पकड चालू आहे. गर्दन खेच चालू आहे. ताकदीचा अंदाज घ्यायचं काम चालू आहे. सांगली जिल्ह्याचा दर्दीप्यमान इतिहास कुस्तीचा अनेक मल्ल या सांगली जिल्ह्यात दिलेले आहेत या महाराष्ट्राला. यांकाप्पा बोरड असतील, दख्खन का काला मारुती, भारतदम ज्योतिरामदादा सावर्डे असतील, हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुमान सावर्डे, पहले महाराष्ट्र केसरी दिनकर भैयारे, दूसरे महाराष्ट्र केसरी भगवान बाबा मोरे, डबल महाराष्ट्र केसरी गणपत फिरकर, असा ज्वल इतिहास सांगली जिल्ह्याचा कुस्ता आणि त्यांचे म्हणजे लाभलेल्या राजेंद्र तात्या शिंदे यांचे घराणं तर पैलवानकीला वाहून घेतलेलं घराणं. राजेंद्र तात्यांचे आजोबा महान मल्ल बाळा शिंदे, त्यांची दोन्ही मुले पैलवान रावसाहेबांना मालोजीराव शिंदे आणि त्यांच्याच विचाराचा वसान वारसा घेऊन राजेंद्र तात्या आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत. कुस्ती करे मंजित तेरा होत आधी केलं पाहिजे पैलवान. बेरहरी पलंगावर होणार नाही. फिरत फिरत वाजवायचं, एक एक जण वाजवा वाटलं थोडं 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 थोडं.
तुल्यबळ कुस्ती लागलेली आहे. जोडीस जोड आणि तोडीस तोड. महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा. हॅलो, आज आपल्या कुस्त्याचा फेर चालू आहे. आज आता आपला रात्रीचा कार्यक्रम नाही त्यामुळे आत्ताच मी बोलतोय. सर्व ग्रामस्थांचं, आपल्या गावातील सर्व लोकांचं मी खूप खूप आभार मानतो की शांततेत आणि एकदम जल्लोषात आपली यात्रा पार पडते. आता दुसरा मुद्दा असा की ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली, कुठल्याही एकाही शब्दाला आम्हाला नकारलं नाही. सगळ्या शब्दांना मान देऊन जेवढे म्हणाल त्या रकमा दिल्या. जसं की आता पवार बंधूंनी बघा, सुरुवात पण कुस्त्याची 100 त्यांचीच आणि चांगली 1.5-2 लाखापर्यंत त्यांचंच. असं सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं. त्याबद्दल आपल्या ग्रामस्थांचे, गावांचे, सर्व स्पॉन्सरचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आता थांबा, कुस्ती उद्या मग आपण चांगलं करू. तोवर आता ग बसतो. कुश्ती करे पहलवान जी, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. अपना नाम रोशन करो पहलवान. हजारोंचे लक्ष लागले आपल्याकडं. आणि पटाला लागण्याचा प्रयत्न प्रकाश बनकरचा. ज्या कुस्तीला फार मोठी परंपरा आहे, फार मोठा इतिहास आहे, अशी कुस्ती, हजारो वर्षापासून चालत आलेली कुस्ती. हो, हजारो वर्षापासून म्हणतो. एवढी मोठी परंपरा कुठल्याही खेळाला दाखवून द्या. जाणीवपूर्वक हे विधान करते. कुस्तीचा जन्म कधी झाला? या भूतलावरती, या पृथ्वीतलावरती मानव जेव्हा जन्माला आला त्यावेळेला त्याला स्वतःचे भक्ष मिळवण्यासाठी, स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी एखाद्या हिंस्र शापेदाबरोबर, एखाद्या प्रतिस्पर्ध्याबरोबर अगोदर कुस्ती खेळावी लागली. हा कुस्तीचा जन्म आहे आणि आजपासून इथपर्यंत ही कुस्ती चालत आलेली आहे आणि जगाच्या अंतापर्यंत ही कुस्ती चालणार आहे. कारण कुस्तीला हनुमंताचं वरदान लाभलेलं आहे. हनुमान चिरंजीव आहे. जिथे जिथे रामकथा चालू आहे त्या जगामध्ये, जिथे जिथे कुस्तीची साधना चालू आहे तिथे हनुमान हजर असतो. अदृश्य रूपानं हनुमान चिरंजीव आहे आणि त्याची कुस्ती ही चिरंजीवच राहणार आहे. या भारतावर अनेक आक्रमण आले, शेत आले, होम आले, कुशाण आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, किती आले किती गेले. काळाच्या ओघामध्ये अनेक कला लोप पावल्या, पण कुस्ती कला कोणी संपू शकलेला नाही. अशी कुस्ती आहे. इंग्रजांना तर कलाहीन माणसं पाहिजे होती. ताठ करण्याची माणसं निर्माण करायचं काम छत्रपती शाहूराजांनी केलं. कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हटलेला त्याचा सर्व म्हणजे छत्रपती शाहू महाराज. 26 जून 1874 शाहूराजांचा जन्म. वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1884 ला शाहूराजांची कुस्ती लागली होती कागलच्या वर्षामध्ये मारुती रुकडीकराबरोबर. आणि बाहेरल्या टांगेवर मारुती रुकडीकराला आसमान दाखवलं शाहूराजाने. दत्तबा शिंदे वस्ताद होते शाहूराजांचे. छत्रपती शाहूराजे हे बलाढ्य ताकदीचे पैलवान होते.
सर्व क्षेत्रात डोंगरावरी काम केलं त्यांनी, सर्व क्षेत्रामध्ये. आजचा आपला रेकॉर्डांचा स्पर्धेचा कार्यक्रम जो असतो तो आपण पोस्टपोन केलेला आहे. तो कार्यक्रम आहे 8/5/2024. तो पण 8 वाजता चालू होणार. पण 8 तारखेला 9 तारखेला आपल्या एकदम काय म्हणायचं बहारदार लावण्याचा कार्यक्रम आहे. तो 9 तारखेला आहे. त्यावेळी सगळे स्पॉन्सर जे ह्याच्या आधीचे स्पॉन्सर राहिले, आता ज्यांचं फेटं बिटं बघून जर कोणाला वाटलं असेल आमचं घेतलं नाही ह्यांचं कशा आहे, तर ते 8 आणि 9 तारखेला आपण भरून काढणार आहे. त्यामुळे कुणीही 2 दिवसात येऊन छातड धरायचं नाही. आपण त्यांचा सत्कार घ्यायचा आहे. त्यामुळं काही काळजी करू नका. धन्यवाद संदीप जाधव. खरा घरात पुरुषार्थ जयंत ठेवा. मर्दूंची जोपासा. रोज पेपर वाचताय, गल्ली बोळात राहून फिरायला लागल्यात. रोज पेपर वाचताय. बलात्कार, अत्याचार, अनाचार. एखादा रावण जर आपल्या घराकडे वाकडे मान करून बघायला आला तर तुम्ही काय करणार? त्या रावणाची मान मोडून काढणारे पोरग घरात असले पाहिजे. त्या रावणाची मान मोडून काढणारा रामरूपी पैलवान घरात असला पाहिजे, तर त्या घराला घरपण आहे. मुलं गुणवंत करा, पण बलवंत असलीच पाहिजे. मुलं सुशिक्षित करा, पण सुसंस्कृत असली पाहिजे. काळाची गरज बोलतो आणि प्रकाश बनकरनं कब्जा घेतलाय. निघून गेला मंजित खत्रे. टाळ्या करा, टाळ्या टाळ्या टाळ्या. तुफानी कुस्ती झालाय. दना खसाची कुस्ती आहे. तिकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणून मनानं मनगटानं पैलवान तयार करा. पिछे हटणार म्हणजे हो. अचानक पंच होऊ नका, अचानक वस्ताद होऊ नका. व्हायचं असेल तर पैलवानचा बाप हो उद्यापासून. एवढं करा. आपले सगळे डेरीला घालू नका. ऐका, घरच्या डेऱ्या समृद्ध करा. चलो पहलवान कुस्ती करे. म्हणजे प्रकाश कुस्ती करा. केल्यानं होत आधी केलं पाहिजे. हिम्मत मार्गा तो मदत खरा असेल तर घाट चढायची हिम्मत पाहिजे. अशी इच्छा आहे. चला
प्रकाश कुस्ती करा. शरीर बल, आत्मबल, मनोबल या सर्वाचा सहयोग म्हणजे कुस्ती आहे. केवळ शरीर बलावर कुस्ती होत नसते पहिलवान, मनोबल डोंगरावर असावं लागते, त्याची कुस्ती असते. आणि सिकंदर शेखची माती विभागातून सेमीफायनल साठी कुस्ती आलेली आणि प्रकाश बनकर पाहिजे. आणि त्याचाच प्रतिस्पर्धी असलेला मनजित खत्री हा हिंद केसरी पैलवान आहे आणि भारत केसरी मान नुकताच त्यानं आता 2 महिन्यापूर्वी घेतलेला आहे. तरी मनजित खत्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या करा. आणि सर्वांनी एक बजरंगबलीचा जय जयकार करायचा. आपण सर्व हनुमंताचे भक्त आहात. सर्वांनी मोठ्याने आवाज करून बजरंगबलीचा जय जयकार करायचा. बोलो बजरंगबली की बोलो बजरंगबली की राम भक्त हनुमान की. धन्यवाद धन्यवाद. पैशी नगरी दुमदुमली आहे आणि बार बार पटाला लागण्याचा प्रयत्न प्रकाश बनकरचा 2021च्या अधिवेशन गाजवलेला. सोलापूरला आज अखेर अनेक महाराष्ट्र केसरीच्या गेलेल्या आहेत. तर 1980 ला सोलापूरला पहिली गदा महाराष्ट्र केसरीची इस्माईल शेख मिळाली. तर पुढं 1987 ला या प्रकाश बनकरचा चुलता तानाजी बनकर त्याने 1987 ला सोलापूरला गदा नोंदवली महाराष्ट्र केसरीचे. पुढे 1988 ला छोटा रावसाहेब मगार महाराष्ट्र केसरी झाले. पुढे 1993 ला अप्पालाल शेखनं महाराष्ट्र केसरी पद नोंदवला सोलापूर जिल्ह्याला. 1980 चे महाराष्ट्र केसरी इस्माईल शेख यांचा बंधू अप्पालाल शेख राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता याने 1993 ला सोलापूरसाठी गदा आणली. आणि पुढे त्यांच्याच पुतण्या 2002 ला मुन्नाराव शेख महाकेसरी पद नोंदवलं सोलापूरसाठी. त्यानंतर 2010 ला समाधान घोडके महाराष्ट्र केसरी झाला. आतापर्यंत जेवढे महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके 2010 सालचा महाराष्ट्र केसरी. आणि 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची स्थापना झाली. 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 1948 ला संस्थानिक खालसा झालेले कुस्तीला मरगळ आले. आणि अशा वेळेला कुस्तीवर जीवापाड प्रेम करणारे मामासाहेब मोहोळ अस्सल पैलवान होते. आणि मग त्यांचा जीव तडतडायला लागला, ही कुस्ती संपून जाते की काय असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग 1953 ला मामासाहेब मोहोळ यांनी आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण एकत्र घेऊन महाराष्ट्रात 61 ला 7वं अधिवेशन झालं औरंगाबादला. आणि तिथं मुंबईच्या बिरजू यादवला 12व्या मिनिटाला घिशार चित मारून सांगली जिल्ह्याचा पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर भवारे 1961 ला औरंगाबादला. पुढे 1962 ला परत सांगली जिल्ह्याला गदा मिळाली भगवान बाबांच्या रूपानं. आणि 1965 ला सरळ 2 गदा घेतल्या सांगली जिल्ह्याला. गणपत खेडकर गंगावेश तालमीचे पैलवान
पहिली डबल महाराष्ट्र केसरी झाली 1964 आणि 1965. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी सांगली जिल्ह्याला गदामध्ये आप्पासाहेब कदम यांच्यामुळे 1978 ला आप्पासाहेब कदम महाराष्ट्र केसरी झाले. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येते आणि परत 28 वर्षानं चंद्रहार पाटलाने इतिहास घडवला. सांगलीच्या महाराष्ट्र केसरीचा तुफानी कुस्ती झालेली आहे. कुस्ती करा, आक्रमण करा. प्रकाश मंजित कुस्ती करा. केल्यान होत आहे ती केलं पाहिजे. आणि बुद्धीशिवाय बळ हे लोळ पांगला आहे. बुद्धीचा बळाचा शास्त्रोत उपयोग म्हणजे कुस्ती आहे. आणि बुद्धीच्या बळाच्या जोरावर मानवाने या जगतावरती अधिराज्य गाजवलेला आहे. आणि त्याच प्रतीक म्हणजे कुस्ती. हो, बुद्धीच्या बळाच्या जोरावर आणि द्रष्टे सांग समर्थ रामदास स्वामींनी जाणलेलं होतं. रामदास स्वामींनी गाव तिथे हनुमान मंदिर स्थापन केले. गावागावात तालमी स्थापन केल्या. पहिलवानांच्या वयामाने तालमी घुमायला लागल्या. हो चलता रहता है. तुम्ही पहिलवान घामाघूम झालेले आहेत. घामाच्या ढाळाने शेवून दिसणारे ते पैलवान असतात. अठराशे 94 ला शाहूराजे गादीवर बसले, केली आणि तालमीच्या प्रयोजनावर पाठीराहिली शाहूराजाने. पहिली शरीर संपत्ती, दुसरी पुत्र संपत्ती आणि शाहूराजाने शाहूराजांचा देवाप्पा धनगर नावाचा एक पैलवान होता, श्रीप पैलवान. तर शाहूराजांनी देवाप्पा धनगरला जगज्जेता करणार म्हणून निर्धार केलेला होता. पण अचानक कॉलऱ्याची साथ आली आणि तो देवाप्पा धनगर उमदा पैलवान निघून गेला. आणि आक्रमक झाले होता प्रकाश बनकर. 5 मिनिटं दिलेली आहेत. कुस्ती करा. अखंड साधना त्याची कुस्ती असते. पैलवान खाऊ नका, ते खाऊ नका, तर मस्तीचा सगळा खुराक खायचा आणि साधुत्वानं राहायचा. त्याचं नाव पैलवान. फुल जवान असते, फुल पावर असते, सगळा खुराक मस्तीचा असते. टाळ्या करे टाळ्या.
काय म्हणते जवान हात बांधून उभा राहिल्यात. टाळ्या करा, आपल्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होत्या. अशी एक ऐतिहासिक कुस्ती झाली. भारताच्या कुस्ती इतिहासात अजरामर झालेली कुस्ती. भारताच्या कुस्तीचा इतिहास कोणी लिहायला घेतला आणि त्या पुस्तकामध्ये हिंद केसरी मारुती आणि मल्ल सम्राट विष्णुमान सावडे यांच्या कुस्तीचा उल्लेख नसेल तर रामायणातून हनुमानाचं चरित्र वजा केल्यासारखं होईल. पण पुढच्या जीवनात नुसते असते, आत आल्यावर तू माझा नव्हे तर मी तुझा नव्हा, आणि दोस्तीच्या वेळेला दोस्ती. आणि आक्रमक झालेले सोडून पत्रकार मित्र लिहून घ्या.